सांगली विधानसभेचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी आज सांगली शहरातील विविध मतदान केंद्रांना भेटी दिल्या। यावेळी त्यांनी मतदान केंद्रावरील सोयीसुविधा, मतदारांच्या रांगा आणि सुरक्षेचा आढावा सुद्धा घेतला आहे। अनेक ठिकाणी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून मतदानाची टक्केवारी आणि मतदाराचा उत्साह सुद्धा जाणून घेतला। मतदान प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये आणि जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे। त्याचबरोबर प्रशासनाने केलेल्या नियोजनाबाबतही त्यांनी समाधान व्यक्त केले। शांततेत मतदान करण्याचे आवाहन सुद्धा त्यांनी शहरवासियांना केलेले आहे। त्याचबरोबर आज मतदानाचा पवित्र दिवस आहे। मी स्वतः विविध केंद्रावर जाऊन पाहणी केली आहे। नागरिकांचा उत्साह मोठा असून सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया सुरू आहे असंही ते म्हणाले। आज आपल्या सांगली मिरज कुपवाड महापालिकेचं मतदान सुरू झालं। सकाळी 5:30 वाजल्यापासून प्रत्येक बूथवर लोकांनी रांगा लावलेल्या आहेत आणि उत्साहानं मतदान चालू आहे। मी सर्व मतदार बंधूभगिनींना विनंती करतो की आपण बाहेर पडून मतदान करा, जास्तीत जास्त संख्येने मतदान करावं आणि लोकशाहीला बळकटी द्यावी। धन्यवाद। एकूणच आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळाले आहे। नवमहाराष्ट्र टाइम्ससाठी उमेश भंडारे, सांगली।